हॅलो, तर काय हालचाल? एकदम मस्त आहे ना? तर मस्तच असायला पाहिजे. तुमचा भाऊ ऋषी कदम. मला तसं कदम सर म्हणता, पण तुमचा भाऊ आहे ना ऋषी कदम, तर काहीला घेता तुम्ही टेन्शन, आहे की नाही? तर आज आपल्याला ह्या ठिकाणी ह्या चॅप्टर चालू करायचं आहे. त्याचं नाव म्हणजे काय? द लिव्हिंग वर्ड अँड क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. म्हणजे आता लिव्हिंग वर्ड म्हणजे नेमकं काय आहे, आणि क्लासिफिकेशन ऑफ मायक्रोब्स. मायक्रोब्स म्हणजे काय? स्मॉल ऑर्गॅनिझम्स. ओके, आपल्याला त्यांचं काय करायचं आहे, या ठिकाणी क्लासिफिकेशन करायचं आहे. आता डायरेक्ट मी खालून घेऊ का, हे क्वेश्चन पण घेऊ? चला, क्वेश्चन पण घेऊन टाकतो. ओके, व्हॉट इज अ हिरॅची फॉर अ क्लासिफिकेशन ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम? व्हॉट इज इन्व्हेंटेड ऑफ अ बायनॉमियल सिस्टम ऑफ अ नॉमिक्लेचर अँड which level of a hierarchy are consider while writing the name of a binomial nomenclature? म्हणजे आता एखाद्या नवीन ऑर्गॅनिझम्स ते कधी डेव्हलप झाले तर त्यांना नावं ते कसे द्यावं. ओके, तर आता चला एकदम बेसिकपासून आपण ह्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. ओके, एक मिनिट थांबा, फक्त मला पेन कोणता घेऊ तुम्ही सांगा बरं, तुमचा कलर फेवरेट. ओके, बायोडायव्हर्सिटी नीड ऑफ अ क्लासिफिकेशन. आता बायोडायव्हर्सिटी म्हणजे काय? बायोडायव्हर्सिटी म्हणजे आता सपोज तुम्ही घराच्या बाहेर जा. ओके, घराच्या बाहेर जा. आता घराच्या बाहेर कधी गेले तर तिथं लॉस ऑफ ऑर्गॅनिझम्स आहे. आता तुम्ही डॉग्स बघितला असेल. डॉग्स काय एकच प्रकाराचा आहे का? नाही. आता हे बघा, कुत्रे पा, मांजर पा, माणसं पा, एकाच प्रकाराचे आहे का? नाही, डिफरंट टाईप्स ऑफ आहे. आता तुम्ही 7वीमध्ये सुद्धा बघितलं असेल. लास्ट इयर वी हॅव लर्न that all living organism on the earth have adapted according to a geographical region for food indication defense. While adapting a many difference are observed the organism of a same species too. आता हे काय सांगताय माहिती का? हे म्हणतंय की तुम्ही लास्ट इयरला बघेल असेल की जे ऑर्गॅनिझम्स आहे, आता काश्मीरमधले ऑर्गॅनिझम काश्मीरमध्येच राहणारे, राजस्थानमधले ऑर्गॅनिझम राजस्थानमध्येच राहणारे, कारण त्या ठिकाणी त्यांचं ॲडॅप्टेशन्स आहे. काय आहे? ॲडॅप्टेशन. ॲडॅप्ट करेल ते नेचर. आता तुम्ही कधी दोघांचं एक्सचेंज केलं तर ह्या ठिकाणी काय होणार आहे माहिती का? ऑर्गॅनिझम मरून जाईल ना डायरेक्ट, भावांनो. समजू लागलं तुम्हाला? त्याच्यानंतर पहा, अकॉर्डिंग टू 2011 अराउंड 87 मिलियन स्पेसिस ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. कुठे? 87 स्पेसिस ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम आर फाउंड ऑन द अर्थ. आता त्या टायमाला काय झालं माहिती का? 87 मिलियन स्पेसिस ऑफ द 87 मिलियन स्पेसिस ऑफ ऑर्गॅनिझम फाउंड ऑन द अर्थ. म्हणजे 87 मिलियन स्पेसिस आपल्या पृथ्वीवर त्या टायमाला हे स्मॉल लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला भेटले. आणि कितीमध्ये 2011च्या सेल्सिअस आपल्याला हा सांगतोय. आता बघा, इन्क्लुडिंग लँड अँड सी, म्हणजे जे जमिनीवर राहते ते सुद्धा, आणि जे पाण्यामध्ये राहते म्हणजे समुद्रामध्ये राहते ते सुद्धा. म्हणजे 87 मिलियन स्पेसिस आपल्यापाशी आहेत सध्याच्या टायमाला. आता ते वाढून पण गेल्या असेल, काही गायब झाल्या असेल, काही सांगता येत नाही, कारण आता 2026 चालू आहे बरोबर. पण तुमच्या सिलेबसमध्ये कितीचं दिलेलं आहे? 2011चं. टू स्टडी अ सच वॉस नंबर वॉज इसेन्शियल टू डिवाइड देम इन टू द ग्रुप्स. आता हे बघा, 87 मिलियन आहे, म्हणजे कमी थोडी आहे. पण आता मी म्हणलं यांचा अभ्यास कसा करायचा, कसा नाही, तर आपल्याला कसं माहीत बरं? तुम्हीच सांगा आता. लय झाले ना ते 87 मिलियन. आता एक पकडलं मी, समजा डॉबरमॅन डॉग घेतलं, किंवा मग तुम्हाला सांगतो वडाफोनचं कुत्रा घेतलं. हे आपलं वडाफोनचं कुत्रं इतकुसं. ओके, हे वडाफोनचं कुत्रं कसं आहे? ते आपल्यावर सारखंच काय? नाही हो सर, आपण थोडी ना डॉग्स आहे, हां असं म्हणत असते का? नाही. चला, व्हेरी गुड. तर चला समोर. आता याचा अभ्यास करायचा आहे. तर हे कोणत्या फायलममध्ये येतं, हे ॲनिमल म्हणजे कोणत्या किंगडममध्ये येतं, कोणत्या ग्रुप्समध्ये येतं? किती भयानक अभ्यास आहे ना. तुम्हीच आता विचार करा पोरांनो. आता अभ्यास कसा करायचा? यांचं आपण काय केलं ह्या ठिकाणी? क्लासिफिकेशन काय केलं? क्लासिफिकेशन. ओके, एक मिनिट ना, मला थांबा बरं. यांचं कलर तर ठीक आहे. ओके जाऊ द्या. साईज वाढून घेतली. ओके, चला. सो
So groups and subgroups where a create a consider a similarities and a difference among the living organisms. मला सांगा मुलांनो, आता दोन झाडे, आता एक आंब्या सपोज, आता दोन झाड म्हणजे एक आंब्याचं झाड घेतलं आणि एक लिंबाचं झाड घेतलं, दोन्ही आपल्याला सावली देऊ लागले. पण मग तुम्ही आंबा खा आणि ती लिंबाला काय ती निमोनी येते ना बारीकशी, तुम्ही ते खाऊन पहा, दोन्ही गोड आहे का? नाही सर, एक कडू आहे आणि एक काय गोड आहे. बराबर. तर मग मला सांग, हे दोन्ही एकाच ग्रुपमध्ये येणार आहे का? नाही सर. बरोबर आहे ना? समजू लागलं का? यस. चला, दिस प्रोसेस ऑफ डिवायडिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू अ ग्रुप्स अँड सबग्रुप्स इज कॉल्ड ॲज अ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आता ही डेफिनेशन फार 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 इम्पॉर्टंट आहे. या डिवायडिंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू द ग्रुप्स अँड सबग्रुप इज कॉल्ड ॲज अ बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. आता बायोलॉजिकल क्लासिफिकेशन कशाला म्हणायचं की डिवायडिंग अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू अ ग्रुप्स अँड सबग्रुप्स, म्हणजे काही ग्रुप्समध्ये डिवाईड होत आहे आणि काही कशामध्ये डिवाईड होत आहे, सब ग्रुप्समध्ये. त्याला आपण काय म्हणायचं, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ओके. त्याच्यानंतर मग आता एक सायंटिस्ट होता पोरांनो, ह्या सायंटिस्टला डायरेक्ट म्हणजे नोबेल पुरस्कार ते सर्वच भेटलं होतं, कारण ह्या सायंटिस्टना एवढे भयानक काम केलेलं आहे, एवढं हेल्पफुल काम आहे आपल्यासाठी काही पण. आता त्याचं नाव म्हणजे रॉबर्ट हार्डिंग विटेकर, म्हणजे आपल्या लहानच्या आपण म्हणू शकतो R.H. विटेकर साहेब. काय? R.H. विटेकर यांचा जन्म झाला होता 1920 आणि हे मरण पावले होते बिचारे 1980. हे कुठले होते? अमेरिकन सायंटिस्ट होते आणि ते काय होते? इकोलॉजिस्ट होते. कोण होते? इकोलॉजिस्ट. आता त्यांनी काय केलं माहिती आहे का? 1969 हा नीटमध्ये सुद्धा आलेला प्रश्न आहे पोरांनो, हा नीटमध्ये सुद्धा आलेला प्रश्न आहे. 1970 काय केलं? 1970 लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला डिवाईड केलं. किती ग्रुप्समध्ये डिवाईड केलं? 5 ग्रुप्समध्ये. किती ग्रुप्समध्ये डिवाईड केलं? 5 ग्रुप्समध्ये. आता तुम्ही काय म्हणशाल, दादा हे 5 ग्रुप्समध्ये ह्या ठिकाणी डिवाईड केलं, बराबर. आता बघा पोरांनो, यांनी काय केलं? 5 ग्रुप्समध्ये ह्या ठिकाणी काय केलं, म्हणजे डिवाईड केलं. समजा काय कशाला? लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सला. दादा खरंच काय रे, लिव्हिंग ऑर्गॅनिझम 5 ग्रुप्समध्ये डिवाईड झालेलं आहे? यस बाळा. पण आता हे तुला सांगतो, 1 2 3 4 आणि हे 5 हे नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना खूप महत्त्वाचे आहे. पण त्याच्या पहिले आपण काय करू माहिती आहे का? ह्या इकडे या, इन हिस्ट्री. आता कार्ल लिनियस काय होता, काय नाही, यांनी काय काय केलं, काय केलं नाही, हे पण नीटला विचारल्या जाऊ शकतं पोरांनो. पहिल्यांदा विचारल्या जात होतं. म्हणजे नीटचा अभ्यास करून तुम्ही आतापासून कधी व्यवस्थितपैकी कधी केला, बायोचे चॅप्टर असेल, फिजिक्सचे असेल, किंवा मग तुम्ही मॅथमॅटिक्समध्ये कधी स्ट्रॉंग असेल, ओके, तर तुमचं जेईचा अभ्यास आतापासून पण स्ट्रॉंग होतो. ओके. आता बघा, कार्ल लिनियस होते 1735 आहे ना, काय केलं? डिवाईड केलं लिव्हिंग वर्ल्डला दोन किंगडममध्ये. एक आहे वर्टेब्रा आणि एक आहे ॲनिमेलिया. काय? एक आहे व्हेजिटेबिलिया आणि एक आहे ॲनिमेलिया. व्हेजिटेबिलिया म्हणजे प्लांटे आपण म्हणू शकतो. ओके, म्हणजे प्लांट्स आणि ॲनिमल्स. ओके. कधी केलं? 1735. कधी केलं? 1735 कोणी केलं? कार्ल लिनियसना. मग त्याच्यानंतर आले हॅकेल साहेब. कधी आले? 1866. कन्सिडर अ 3 किंगडम. आता हे ना काय केलं? 3 किंगडम. एक दिलं प्रोटिस्टा, प्लांट आणि एक ॲनिमल्स. म्हणजे प्लांट्स अल्लक असते, जे युनिसेल्युलर असते, प्रोटिस्टा ते अल्लक असते, आणि जे काही ॲनिमल्स असते ते डिफरंट असते. ओके. मग आता 1925 कोण आलं? चॅटन क्रिएट 2 ग्रुप्स, प्रोकॅरोटिक्स आणि एक केलं युकॅरोटिक्स. प्रोकॅरोटिक्स ऑर्गॅनिझम्स म्हणजे काय? आता तुम्हाला सांगतो पोरांनो, प्रोकॅरोटिक्स म्हणजे सिम्पल ऑर्गॅनिझम. कशा ऑर्गॅनिझम आहे? सिम्पल ऑर्गॅनिझम. यांना काय म्हणता? प्रोकॅरियोटिक. अरे यस ऑर नो? आता बघा, हे सिम्पल ऑर्गॅनिझम आहे आणि हे काय असते? युनिसेल्युलर. कशा असते? युनिसेल्युलर. ओ भैया, सेल्युलर. ओके. आय होप हे पुरं तुम्हाला समजलं असेल. आता तुम्ही म्हणशाल सर युकॅरोटिकला कोणते ऑर्गॅनिझम म्हणायचे? ते आपले कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. ते कोणते ऑर्गॅनिझम्स आहे? कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम. ओके. ते मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात. अरे यस ऑर नो?
यस दादा, यस यस, समजतंय रे दादा, तू कशाला टेन्शन घेतो आहे. थोडं थोडं नाही समजलं तर आम्ही पुन्हा एकदा रिपीट करू, बराबर. एक मिनिट हां. ओके, चला. त्याच्यानंतर आला को प्लॅन. डिवाइड अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम इंटू 4 ग्रुप्स. आता याने काय केलं, हे 4 ग्रुप्समध्ये डिवाईड केले. एक मोनेरा, प्रोटिस्टा, प्लांटे आणि ॲनिमेलिया. व्हेरी गुड बाबा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे समजलं आता आम्हाला, समजलं. पण मग आता समोर या. मग आता त्याच्यानंतर आलं 1969मध्ये RH विटेकर नावाचा सायंटिस्ट आला. यांनी काय केलं माहिती का, 5 ग्रुप्समध्ये. आता ते 5 ग्रुप्स कोणते, सर्वात पहिले मोनेरा, प्रोटिस्टा, फंगाय, प्लांटे, ॲनिमेलिया. त्याच्यानंतर 6 ग्रुप क्लासिफिकेशन ते पण झालं. पण मग त्या काय झालं माहिती का, त्याला एवढं कन्सिडर केल्या जात नाही. ओके, ते तुम्हाला 11 स्टँडर्डमध्ये आहे. पण आता वरच्यात आपण टेबल बघून घेऊ. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे. आता लिव्हिंग ऑर्गॅनिझमला 2 पार्टमध्ये या ठिकाणी काय केलं, क्लासिफाय. एक केलं प्रोकॅरियोटिक, एक केलं युकॅरियोटिक. प्रोकॅरियोटिक म्हणजे काय, युनिसेल्युलर, म्हणजे एका सेलपासून. आता एकच सेल आहे. आता एक आहे युकॅरियोटिकमध्ये युनिसेल्युलर पण येते आणि एक काय मल्टीसेल्युलर. आता युनिसेल्युलर म्हणजे एक आणि मल्टीसेल्युलर म्हणजे मोठे सेल्स आहे या ठिकाणी, बराबर. आता युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे त्याला आपण काय म्हणतो, मोनेरा म्हणतो. काय म्हणतो, मोनेरा. आणि जे प्रोटिस्ट आहे ते सुद्धा काय, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहे. आता मल्टीसेल्युलरमध्ये कोण येतं, मल्टीसेल्युलरमध्ये येतं फंगाय, प्लांटे, ॲनिमेलिया. हे 3 काय, मल्टीसेल्युलर. आता फंगाय असतं सेल वॉल प्रेझेंट आहे, पण ऑर्गॅनिझम कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस, म्हणजे सेल वॉल प्रेझेंट आहे पण हे फोटोसिंथेसिस करतं का, नाही. त्याच्यानंतर प्लांटे. आता सेल वॉल काय प्रेझेंट आहे, ऑर्गॅनिझम्स कॅन परफॉर्म अ फोटोसिंथेसिस, म्हणजे हे ऑर्गॅनिझम काय करू लागलं, फोटोसिंथेसिस करतं, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करू लागलं. आता ॲनिमेलिया हॅज अ नो सेल वॉल, म्हणजे यांच्यापाशी सेल वॉल नाही आणि हे स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार आहे का, नाही. आता तुम्हाला समजलं असेल. पण आता हे आपलं हे बाकी आहे. ओके, तुम्हाला डायरेक्टली सांगतो, हे तुम्हाला नीटच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ना खूप इम्पॉर्टंट आहे. परत एकदा सांगतोय. आता बघा, फॉर दिस क्लासिफिकेशन ऑफ विटेकर कन्सिडर फॉलोइंग क्रायटेरिया. तिने काय काय क्रायटेरिया यूज केल्या. पहिलं केलं कॉम्प्लेक्सिटी ऑफ अ सेल स्ट्रक्चर, म्हणजे कॉम्प्लेक्सिटी काय आहे सेल स्ट्रक्चरची, त्याच्यामध्ये प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक घेतलं. त्याच्यानंतर सेकंड घेतलं कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स, युनिसेल्युलर अँड मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, हे घेतलं. त्याच्यानंतर मोड ऑफ न्यूट्रिशन, म्हणजे ते जेवण वगैरे कसं करताय. काही प्लांट्स काय ॲटोट्रॉपिक आहे, ते फोटोसिंथेसिस करताय, म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करताय. आता फंगाय म्हणजे सॅप्रोफायटिक ॲब्झॉर्प्शन ऑफ अ डेड ऑर्गॅनिझम, म्हणजे एखादा प्राणी आता मेलाय, समजा आता हे मांजर मेली, समजा ही आपली मांजर आहेत कुशक, बिचारी बिल्ली मर गई हमारी. ओके, आणि आता याच्यावर काय काही आपल्याला घाणेरडा असं वास येतो, कारण का त्याच्यावर फंगाय ते डेव्हलप होतं आणि ते फंगाय ते डेव्हलप झालं की मांजरीला घाण खाऊ लागली. म्हणजे हे काय आपलं सॅप्रोफायटिक ॲनिमल काय हेट्रोट्रॉपिक आहे अँड इंजेस्टिव्ह आहे, म्हणजे हे दुसऱ्यांवर पण डिपेंड करणार आहे आणि स्वतःचं अन्न काय करणार आहे, स्वतः बनवणार आहे का, नाही, हे दुसऱ्यांवर डिपेंड असणार आहे. आता लाईफस्टाईल आहे. प्लांट प्रोड्युसर आहे, प्लांट काय करते, प्रोड्यूस करू लागले काय, जेवण. ॲनिमल काय करते, कन्झ्युम करते, म्हणजे जे खात आहे ॲनिमल्स. आणि फंगाय काय करत आहे, डिकम्पोज, म्हणजे आता एखादं कधी मेलं तर त्याला डायजेस्ट करण्याचं काम ह्या ठिकाणी फंगायचं आहे, बराबर. आता पॅलेंटॉलॉजिकल रिलेशनशिप म्हणजे इव्होल्युशन. आता इव्होल्युशन तुम्हाला कधी आहे, तुम्हाला 10वीत पण आहे. आता इव्होल्युशन म्हणजे काय, पूर्वजपासून आलेले काही आपल्यामध्ये गुण. ओके, किंवा मग आपल्यामध्ये थोडासा बदल होतोय तसं. प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक अँड युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर सेल कसे ह्या ठिकाणी फॉर्म झालेले. दादांनो हे तुम्हाला पान समजलं असेल तर थँक्यू सो मच. एक मिनिट थांबा. ओके ओके तुम्हाला चांगलं वाटलं असेल आपलं लेक्चर तर थँक्यू. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण हे तुम्हाला माहिती आहे तुमचं चॅनल म्हणजे हे माझं चॅनल नाही, हे तुमचं चॅनल आहे, तुमच्या भावाचं चॅनल आहे, आपलं चॅनल आहे, आपलं घरचं चॅनल आहे. जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि हा चॅप्टर आपल्या 4 लेक्चरमध्ये आपण फिनिश करणार आहे. ओके, तर आज पहिलं आपलं कंप्लीट झालं.
आडी म्हणजे एखाद्या दिवस नाही आलं लेक्चर तर बिनधास्तले आपलं कमेंट बॉक्समध्ये सांगायचं दादा लेक्चर नाही आलं, आम्हाला लेक्चर टाका. आणि सायन्स एकदम A to Z तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्हाला नॉलेज भेटणार आहे, त्याचं नो टेन्शन. धन्यवाद. 7वी 8वी त्याच्यानंतर 9वी आणि 10वीची आपली लवकरच बॅच चालू होणार आहे. एक व्हाईट बोर्डवर घेईल मी ती बॅच. तर ते 10वीत मुलं 10लाही सांगून द्या. धन्यवाद. तर भेटूया आपण दुसऱ्या लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू. हॅलो मंडळी, तर काय हालचाल? एकदम मस्त आहे ना? तर मस्तच असायला पाहिजे. तुमचा भाऊ ऋषी कदम तुमच्या संग असल्यावर तुम्ही टेन्शन घेऊच नका. तर माझं नाव आहे ऋषिकेश कदम आणि आज आपण आपल्या ह्या ठिकाणी लेक्चर नंबर सेकंडचा आपण ह्या ठिकाणी काय करतोय, अभ्यास करतोय. आता लेक्चरमध्ये पहिल्यांदा आपण पाहिलं की कोणते कोणते सायंटिस्ट लोक आले, त्यांनी काय केलं, अजून त्यांनी नेमकं ह्या ठिकाणी आपल्याला क्लासिफिकेशन कसे दिले, 1 नंबरचा सायंटिस्ट कोण आला. पण खूप महत्त्वाचं म्हटलं तर 5 नंबरचा जो सायंटिस्ट आला होता R.H. विटेकर साहेब, यांनी खूप महत्त्वाचं आपल्याला ह्या ठिकाणी काय दिलं माहिती आहे का? आपल्याला ह्या ठिकाणी क्लासिफिकेशन दिलेलं आहे. सर्वात पहिले आता मोनेरा होतं, त्याच्यानंतर प्रोटिस्टा, मग फंगाय, मग प्लांटियम आणि मग ॲनिमलिया. आता हे एक एक आपल्याला तर शिकणं आहेच, पण त्याच्या पहिले आपल्याला काहीतरी जाणून घ्यायचं आहे की अभ्यास तुम्ही करा आणि आपले कंटिन्यूस लेक्चर हे चालू असणार आहे आपल्या ह्या चॅनलला, ऋषिकेश दादाच्या चॅनलला. तुमचं आता हे माझं काही चॅनल नाही, हे तुमचं चॅनल आहे. सर्वात पहिले तुम्हाला कसं घडवायचं ह्या चॅनलला हे तुमच्यावर आहे. आता चला, आता मोनेरा आहे. काय आहे मोनेरा? मला सांगा, हे मोनेरा म्हणजे नेमकं काय असतं? मोनेरा काय आहे माहिती का? हे बॅक्टेरियालाच एक काय म्हणता, मोनेरा म्हणता. आता तुम्हाला सांगतो, टेक अ स्मॉल ड्रॉप ऑफ अ कर्ड ऑर अ बटर मिल्क ऑर अ क्लीन ग्रास स्लाईड अँड डायल्यूट विथ अ लिटर वॉटर. आता काय करा माहिती का, दही घ्या किंवा बटर मिल्क घ्या आणि त्याला काय करा माहिती का, ग्लास स्लाईडमध्ये म्हणजे क्लीन ग्लास स्लाईडमध्ये घ्या आणि त्याला थोडंसं डायल्यूट करा. कशानं डायल्यूट करायचं? त्याला डायल्यूट करायचं लिटर वॉटर. ओके, पाणी. हे बघा, आता काय करायचं, एखाद्या भांड्यामध्ये काय करायचं, दही आहे. ओके, त्याच्यामध्ये काय टाका तुम्ही, त्याच्यात पाणी टाका. हे काय झालं, डायल्यूट होऊ लागलं. काय झालं, डायल्यूट होऊ लागलं. आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असेल. 1 मिनिट थांबा, मग आता तुम्ही थोडंसं 2 मिनिट. ओके, चला बाय. तुझ्या आवाजाला नेमकं काय झालं रे? चला, काही नाही. केअरफुली कीप अ कवर अ स्लीप, ऑब्झर्व द अंडर अ हाय पॉवर ऑफ अ कंपाऊंड मायक्रोस्कोप. व्हॉट डिड यू सी? ते काय म्हणतंय माहिती आहे का? आता एक पाटीला घ्या, त्याच्यामध्ये दूध टाका, त्याच्यामध्ये थोडंसं दह्याचं हे टाका, म्हणजे इरजन टाका, आणि मग ते काय होतं आहे त्या ठिकाणी तर ते तुम्ही ऑब्झर्व करा. पण सोडा. आता ह्या ठिकाणी बघा, मूव्हिंग अ स्मॉल रॉड लाईक मायक्रोब्स आर लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया. आता यांच्यामध्ये काय असतं माहिती का, इकडं तिकडं अशा हलताना कोणत्या बॅक्टेरिया दिसत्या माहिती का? कोणत्या सांगता का तुम्ही? ह्या ठिकाणी आपल्याला रॉड लाईक मायक्रोब्स दिसत आहे. कोणत्या दिसत आहे? रॉड लाईक मायक्रोब्स. आणि त्यालाच आपण काय म्हणतोय? त्यालाच या ठिकाणी आपण म्हणतोय लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया. ऑल द टाईप्स ऑफ अ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गे आर इन्क्लूड इन द किंगडम ऑफ द मोनेरा. ह्यो पॉईंट खूप महत्त्वाचा आहे पोरांनो, याला अंडरलाईन करून घ्यायची अशी. या ऑल टाईप ऑफ बॅक्टेरिया अँड ब्ल्यू ग्रीन अल्गे, जेवढ्या पण टाईपच्या बॅक्टेरिया आहे आणि ब्ल्यू ग्रीन अल्गे हे कशामध्ये येते? किंगडम मोनेरामध्ये येत असतात. कशामध्ये येत असतात? किंगडम मोनेरा. आता ऑल ऑर्गॅनिझम्स कशा असते? युनिसेल्युलर असते, म्हणजे एका सेलपासूनच बनलेले असते. समजा आता ह्यो सेल आहे तर डायरेक्टली ते ऑर्गॅनिझम झालं आहे युनिसेल्युलर. ओके, म्हणजे एक पेशीय सेल आहे. दे मे बी अ ॲटोट्रॉपिक ऑर अ हेटेरोट्रॉपिक. ॲटोट्रॉपिक म्हणजे काय? स्वतःचं अन्न स्वतः तयार करणार आहे का? येस. ॲटोट्रॉपिक म्हणजे स्वतःचं अन्न स्वतः तयार करतो. किंवा हेटेरोट्रॉपिक, दुसऱ्यांवर सुद्धा या ठिकाणी काय असतो? डिपेंड असतो. ओके, तुम्हाला मोनेरा समजते का? मोनेरा कदाचित म्हणजे ॲटोट्रॉपिकसुद्धा असू शकतं आणि हेटेरोट्रॉपिकसुद्धा असू शकतं. दिस प्रोकॅरोटिक सेल विदाउट अ डिस्टिंग अ न्यूक्लियस ऑर अ सेल ऑर्गेनेल्स. आता यांच्यामध्ये काय माहिती का? दिस
धिस प्रोकॅरोटिक सेल विदाउट डिस्टिंग अ न्यूक्लियस. आता हे काय एक प्रोकॅरोटिक सेल आहे. आता यांच्यामध्ये प्रॉपर वेमध्ये काय राहत नाही, न्यूक्लियस राहत नाही, काही राहत नाही. यालाच आपण काय म्हणतोय, मोनेरा. आता 3 महत्त्वाचे पॉईंट. ऑल टाईप्स ऑफ बॅक्टेरिया आणि ब्ल्यू ग्रीन अल्गी कशामध्ये येते, मोनेरा. ही काय असते, युनिसेल्युलर असते. हे काय ॲथोट्रॉपिक किंवा हेटेरोट्रॉपिक असते. त्याच्यानंतर यांच्यामध्ये जे सेल ऑर्गेनल्स असते ते चांगले डेव्हलप झालेले नसते. ओके, आय होप हे तुम्हाला सर्व समजलं असेल. बॅक्टेरिया म्हणजेच आपलं मोनेरा. हे त्यांचे टाईप आहे. क्लास्ट्रिडियम, टेंटॅनी, विब्रोकोरेला. आता याच्यापासून तुम्हाला आय एम सो सॉरी. आता ट्रेपोनियमा पॅलिडम, स्ट्रेप्टोकोकस निमोनिया, याच्यापासून तुम्हाला निमोनिया कॉज होतो. क्लॉस्ट्रिडियम ब्युटेनियम स्टॅमोलो टायफाई, याच्यापासून तुम्हाला टायफाईड कॉज होतो. पोरांनो बघा किती खतरनाक आहे मोनेरा. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी प्रोटिस्टा. आता प्रोटिस्टा नेमकं काय असतं, या ठिकाणी प्रिपेअर अ टेम्पररी माउंट ऑफ 1 ड्रॉप ऑफ पाऊंड वॉटर ऑन अ ग्लास स्लाईड. आता पाऊंड वॉटर घ्यायचं. ओके, आणि ते कशावर टाकायचं, ग्लास स्लाईडवर. ऑब्झर्व अंडर अ लो पॉवर अँड हाय पॉवर ऑफ अ मायक्रोस्कोप. मग त्याला तुम्ही लो पॉवरमध्ये आणि हाय पॉवरमध्ये ऑब्झर्व करा. यू विल फाइंड द सम मोटाईल मायक्रोब्स. त्याच्यावर असे मोटाईल म्हणजे हलणारे, मोटाईल म्हणजे इकडं तिकडे असे हलणारे ते असे मायक्रोब्स दिसणार. आणि ते कसे असणारे, रेग्युलर शेपमध्ये, एका शेपचे नसणार, अलग अलग शेपचे असणारे. दे आर अमेबा. यालाच आपण काय म्हणतो, ते काय नेमके अमेबा आहे. आता अमेबा कशामध्ये येऊ लागलं, प्रोटिस्टामध्ये येतं आहे. कशामध्ये येतं आहे, प्रोटिस्टामध्ये. आता याचे सर्वात पहिले आपल्याला काय करायचे, कॅरेक्टरिस्टिक्स बघून घ्यायचे. प्रोटिस्ट आर अ सिंगल सेल ऑर्गॅनिझम विथ अ वेल डिफाईन्ड न्यूक्लियस अँड इन्क्लोज इन अ न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आता प्रोटिस्टा काय माहिती काय, हे काय एक सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स आहे. काय, सिंगल सेल ऑर्गॅनिझम. दादा आता हे सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स म्हणजे, अरे दादा युनिसेल्युलर, समजलं का. सिंगल सेल ऑर्गॅनिझम म्हणजे काय, युनिसेल्युलर. पण आता हे युनिसेल्युलर आहे, पण हे प्रोकॅरोटिक आहे का, नाही. हे काय, युकॅरियोटिक. हे काय, युकॅरियोटिक. यांच्यामध्ये न्यूक्लियस कसं आहे, एकदम छानसं डेव्हलप झालेलं आहे न्यूक्लियस. ते इन्क्लोज कशामध्ये आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेनमध्ये. कशामध्ये आहे, न्यूक्लिअर मेम्ब्रेन. आता तुम्ही म्हणशाल दादा न्यूक्लिअर मेम्ब्रेन काय, हे आपलं सेल आहे, हे न्यूक्लियस आहे, आणि ही बाहेरची ही लाईन असते काय, याला म्हणते न्यूक्लिअर मेम्ब्रेन. हे आपलं सेल मेम्ब्रेन. मग सेल वॉल काय असतं, सेल वॉल ही बाहेरची लाईन, ही झाली बाहेरची लाईन सेल वॉल. आय होप हे पण तुम्हाला एकदम क्लिअर झालेलं असेल. तुमचा भाव ऋषी कदम. कशाला घेता तुम्ही टेन्शन. या दे हॅव अ सुडोपोडिया और हेअर लाईक अ सिलिया और विप्स लाईक अ फ्लॅजेला फॉर अ लोकोमोशन. आता हे काय करता माहिती का, सुडोपोडिया मुवमेंट, आणि त्यांच्यावर काय असतं, हेअर लाईक सिलिया. समजा आता काय माहिती का, या ठिकाणी ही बॅक्टेरिया आणि यांच्यावर असे बारीक 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 काय असते, अशी हेअर्स असते. आणि ह्या हेअर्सना काय करता माहिती का, हे मुवमेंट करता. काय करता, मुवमेंट. आता मुवमेंट म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणं. किंवा फ्लॅजेला म्हणजे हे बघा, ही आपली ही डायग्राम आहे, डायग्रामला मागून कसं आहे, फ्लॅजेला दोरीसारखं. ओके, त्याला म्हणता फ्लॅजेला. अमेबा पहा तुम्ही आता ह्या ठिकाणी कसं असतं, आणि ह्या ठिकाणी तुम्ही कधी पाहिलं असं, तर याला ना असे बारीक बारीक असे हेअर्स असतात. आता हे हेअर्स कशाला काऊन आहे, पॅरामिशियमला. कारण ह्या ठिकाणी काय होते पोरांनो, कारण ह्या ठिकाणी आपलं मुवमेंट होतं आहे. काय होतं आहे, मुवमेंट विथ द हेल्प ऑफ द सिलिया. आय होप दिस इज ऑल क्लिअर फॉर यू. त्याच्यानंतर आता हे काय माहिती का, ॲथोट्रॉपिक इन अ नेचर आहे. काय ॲथोट्रॉपिक, आता त्याचं ॲथोट्रॉपिक म्हणजे काय, ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू लागले. त्यांचे एक्झाम्पल युग्लेना व्हॉल्वॅक्स कंटेन अ क्लोरोप्लास्ट. यांच्यामध्ये ते व्हॉल्वॅक्स आहे, त्यांच्यापाशी काय आहे, क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट आहे, याचा अर्थ ते कसं आहे, ग्रीन आहे. आणि ग्रीन असल्यामुळं काय करू लागलं, सनलाईटला ट्रॅप करू लागलं, आणि त्या ठिकाणी काय करू लागलं, ते स्वतःचं अन्न स्वतः बनवतं. दादा खरंच सांगतो, एकदम क्लिअर समजलं. ओके, समजलं नसेल तर पुन्हा एकदा तू मागं जायचं आणि लगेच लर्न करून घ्यायचं. ओके, त्याच्यानंतर आता हेटेरोट्रॉपिक्स आहे, म्हणजे हे स्वतःचं अन्न स्वतः तयार नाही करत.
आता ॲमेबिया आणि पॅरामेशियम यांचे एक्झाम्पल्स आहे. हे एक्झाम्पल्स आहे का राजांनो, हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही कधी हे एक्झाम्पल्स कधी व्यवस्थितपैकी केले तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आय होप तुम्हाला हे सुद्धा समजलं असेल. पण मग आता फंगायचा आपण चला एवढं पान करूनच घेऊ, आहे की नाही. फंगाय टेक अ मॉइस्ट पीस ऑफ अ ब्रेड. आता एक ब्रेड घ्यायचं किंवा भाकरीचा तुकडा घ्यायचा, कीप इन अ कंटेनर विथ एड फॉर 2 to 3 days. एकदम असं मॉइश्चर जागी, म्हणजे तुम्ही काय करा, टिफिन बॉक्स घ्या, टिफिन बॉक्समध्ये पोळी घ्या, पोळी 2-3 दिवस ओपन करूच नका, तर तुम्हाला तिथं ना असं पांढऱ्या कलरचं काहीतरी दिसेल, तेच म्हणजे काय, फंगाय. आफ्टर द 2 to 3 days cotton thread like a trough found growing on the surface of the bread. तुम्ही ती बुरशी आहे ना, बुरशी माहीतच असेल तुम्हाला, त्यालाच आपण काय म्हणतो, फंगाय म्हणतो. प्रिपेअर टेम्पररी इन अ माउथ ऑफ अ फ्यू थ्रेड्स फ्रॉम दिस कल्चर अँड ऑब्झर्व इट अंडर द मायक्रोस्कोप. ते म्हणते मग याला तुम्ही कशामध्ये ऑब्झर्व करा, मायक्रोस्कोपमध्ये तुम्ही काय करा, ऑब्झर्व करा. आय थिंक दिस इज ऑल अ क्लिअर. आता हे बघा, तुम्ही फंगायचं स्ट्रक्चर ह्या ठिकाणी बघू शकता. याला काय म्हणतात, स्पोरेंजिओस्पोर, हे काय ॲपोफायसिस, स्पोरोजियम, याला काय म्हणतात, कॉलोमेला, हायफा, रायझॉइड्स. हे रायझॉइड्स म्हणजे काय, खूप महत्त्वाचं आहे, 11वीमध्ये विचारलं जात नीटमध्ये. हे रूट सारखे आहे, रूट लाईक, पण रूट आहे का, नाही. ओके, आय होप दिस इज ऑल क्लिअर फॉर यू. आणि तुम्हाला थँक्यू माय बॉटम ऑफ द हर्ट. ओके, थँक्यू. तुम्ही हे लेक्चर पाहिलं आणि तुम्हाला हे समजलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, प्लस लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुमचा भाऊ ऋषी कदम. ओके, तर चला भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच, उद्याच. थँक्यू. हॅलो एव्हरीवन, तर काय हालचाल. माझं नाव आहे ऋषिकेश कदम आणि मी आहे तुमचा भाऊ. तर तुमचा भाऊ तुमच्या संघ असल्यावर तुम्हाला आहे का काहीच टेन्शन घ्यायचं नाही. ओके, तर आज आपल्याला काय डिस्कस करायचं आहे ह्या ठिकाणी, व्हॉट इज मीन बाय द फंगाय. आपलं हे लेक्चर नंबर किती आहे, 3rd आहे. आता 3रं लेक्चर आहे. हे 3rd लेक्चर पाहण्याच्या पहिले ते 1st आणि 2nd बघून या, तेव्हाच तुम्हाला समोरचं समजणार आहे. आज आपल्याला यांच्यामध्ये काय करायचं आहे, डिस्कशन. आपल्याला यांच्यामध्ये डिस्कशन करायचं आहे फंगाय काय असतं. आता तुम्हाला सांगतो, हे फंगायची डायग्राम आहे पोरांनो. आता हे आपल्याच बुक म्हणलं आहे, महाराष्ट्र स्टेट बोर्ड हे आपलं बुक आहे, त्याच्या म्हणलं आहे. आता हे फंगायची डायग्राम आहे. आता फंगाय म्हणजे काय, तुम्हाला साधारण भाषेमध्ये माहीत आहे की फंगाय म्हणजे सर बुरशी असती. काय असतं, बुरशी. आता हे बघा, स्पॅरेंजियम, त्याच्यानंतर काय ते कोलोमेला, हायपोफायसिस, हायफा, स्पायरो जिओस्पोर, हे काय असतं, रायझॉइड. आता तुम्हाला सांगू का, हे तुम्हाला नीटच्या परीक्षामध्ये सुद्धा विचारल्या जातं, व्हॉट इज मीन बाय द रायझॉइड्स. आता रायझॉइड्स म्हणजे काय आहे, इज नॉट लाईक अ रूट्स, बट ते रूट नाही आहे, पण ते म्हणजे रूट लाईक स्ट्रक्चर आहे. ओके, आता चला बघू ॲक्टिव्हिटी. आपल्याला टेक अ मॉइस्ट पीस ऑफ अ ब्रेड ऑर अ भाकरी, कीप इट अ कंटेनर विथ एड फॉर 2 to 3 days. आता तुम्ही काय करायला पाहिजे, एक मॉइस्ट पीस घ्यायला पाहिजे, म्हणजे थोडंसं वलसर, कशाचं, ब्रेडचं किंवा भाकरचं, आणि त्याला असं एखाद्या डब्यात नाही तर कशामध्ये असं मोकळं सोडून द्या. किती दिवस, 2 ते 3 दिवस. मग बघायचं, फाईन अ कॉटन थ्रेड लाईक अ टफ इज अ फाउंड ग्रोईंग ऑन द सरफेस ऑफ द ब्रेड. त्याच्यावर ना, आता सपोज ही काय तुमची, एक मिनिट ही व्हाईट कलरची ब्रेड आहे. आता ह्या ठिकाणी काय होतं माहिती का, याच्यावर असे डॉट होते पहा. तुम्ही बघेल असन, जे आपलं ब्रेड असतं, काय असतं, ब्रेडवर असे डॉट कलर, म्हणजे आपले कोणते, ग्रीन कलरचे कधी डॉट झाले तर ती ब्रेड खायची नाही, कारण त्याच्यावर काय झालेलं असतं, फंगाय डेव्हलप झालेलं असतं. ओके, प्रिपेअर अ टेम्पररी अमाऊंट ऑफ अ फ्यू
thread from this culture and observe it under the microscope. ते काय म्हणताय, आता असे डॉट कधी असेल तर तुम्ही असे मायक्रोस्कोपमध्ये बघायचं की मग तुम्हाला त्याच ठिकाणी काय समजेल की हे कसं असतं, फंगाय म्हणजे काय आहे, आणि त्या तुम्हाला हे स्ट्रक्चर त्या ठिकाणी असं दिसेल बघा. ओके, तुम्ही बघेल आहे बुरशी म्हणजे आता तुम्ही काय करता माहिती आहे का, एखाद्या दिवशी टिफिन काढायचं विसरून जाते बरोबर. एक मिनिट, तर चला थोडंसं ग्लिच आलं होतं मध्ये, आय एम सो सॉरी फॉर दॅट. आता आपल्याला बघायचं व्हॉट इज मीन बाय द कॅरेक्टर ऑफ अ फंगाय. आता तुम्हाला सांगतो, आपण कुठं एक टिफिनचा बॉक्स घेतला, त्या टिफिनच्या बॉक्समध्ये थोडीशी पोळी ठेवायची आणि पालांगा खाली टाकून द्यायची पोरांनो, आणि 2 ते 3 दिवसाच्या नंतर बघायची की ती पोळी असती का तिला बुरशी येते, म्हणजे पांढरं पांढरं काहीतरी येतं आणि त्याच्या साईडला ब्लॅक असतं, त्यालाच काय म्हणता, फंगाय म्हणता. दिस ऑर्गॅनिझम आर नॉट ग्रीन युकॅरोटिक अँड हेटेरोट्रॉपिक ऑर्गॅनिझम. आता हे काय असतं, ग्रीन नसतं, ओके, नॉन ग्रीन आहे, युकॅरोटिक आहे म्हणजे कॉम्प्लेक्स सेल आहे, आणि हे हेटेरोट्रॉपिक आहे म्हणजे दुसऱ्यांवर ह्या ठिकाणी काय डिपेंड असणार आहे. ओके, कोणावर डिपेंड असणार आहे, दुसऱ्यांवर. मोस्ट ऑफ देम आर सॅप्रोफाइट्स, दे फीड अपॉन अ डिकेइंग ऑर्गॅनिक मॅटर्स. म्हणजे जे आता सपोज कुत्रं मांजर एखादं मेलं सपोज, त्यांच्यावर सुद्धा हे काय होतं, ग्रो होतं. Their cell wall is made up of a tough and a complex sugar is called as a chitin. ह्या कोणी याला चिटिन म्हणतं, कोणी कायटिन म्हणतं, पण मोस्ट ऑफ द पीपल्स याला काय म्हणतात, कायटिन म्हणतात. ओके, आता यांचं जे सेल वॉल आहे फंगायचं, हे कशापासून बनलेलं असतं, कॉम्प्लेक्स शुगर, त्याचं नाव म्हणजे कायटिन. सम फंगाय आर थ्रेड लाईक अँड मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट इन द सायटोप्लाझम. आता काही फंगाय कसं असतं माहिती का, दोऱ्यासारखं असतं, असं दोऱ्यासारखं, आणि त्याच्यानंतर काय, मेनी न्यूक्लियाय आर प्रेझेंट, आणि यांच्यामध्ये काय असतं माहिती का, न्यूक्लियाय म्हणजे असे बारीक 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 बारीक, यांच्यापाशी काय असतं, न्यूक्लियस प्रेझेंट आहे, यांच्यापाशी काय, न्यूक्लियस प्रेझेंट आहे. ओके, आणि हे कशामध्ये असतं, प्रेझेंट इन अ सायटोप्लाझम. कशामध्ये असतं, सायटोप्लाझममध्ये असतं. आय होप हे पण तुम्हाला समजलं असेल. त्याच्यानंतर एक्झाम्पल आहे ब्रेकर ईस्ट, ॲस्परजिलस, फंगस ऑन अ कॉर्न. हे बघा, ॲस्परजिलस काय, फंगस ऑन अ कॉर्न म्हणजे काय, मक्काचं कणूस घ्या किंवा मक्का, त्याच्यावर फंगाय येते, ते कोणती फंगाय असते ती, ॲस्परजिलस. मग त्याच्यानंतर पेनिसिलम, अजून मशरूम. तुम्ही पाहिले ना मशरूम, सर आम्ही पाहिले, आम्हाला माहिती ते मशरूम कसं काय असतं, ते ना कोणीतरी ना डॅश करतं मग ते उगतं. अरे बाळांनो, तसं नसतं ते, मला माहिती आहे तुमचे विचारले पवित्र आहे, पण ते तसं नसतं. आता ते शेतामध्ये काय असतं माहिती का, एखादं लाकूड वगैरे सडून गेलेलं असतं, त्याच्यावर हे डेव्हलप होतं. तुम्ही जे विचार करताय तो विचार चुकीचा आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे द क्लासिफिकेशन ऑफ अ मायक्रोब्स. काय बघायचं आहे राजांनो, द क्लासिफिकेशन ऑफ अ मायक्रोब्स. आता हे क्लासिफिकेशन ऑफ अ मायक्रोब्स म्हणजे नेमकं काय असतं, अमॉंग द लिव्हिंग ऑर्गॅनिझम मायक्रो ऑर्गॅनिझम आर अ लार्जेस्ट इन अ नंबर, हेन्स दे आर क्लासिफाय ॲज अ फॉलो. तुम्हाला सांगतो, आता हे क्लासिफिकेशन मायक्रोब्सचं का करायचं आहे, आता हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे ते काय लय नंबरमध्ये. आता तुम्ही किडे मकोडे पाहता किंवा मग असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहे ते आपल्याला दिसत नाही, नावात पहा मायक्रो ऑन, मग हे ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव. काय आहे, सूक्ष्मजीव. आता याच्यामध्ये असते 2 टाईप, एक असतं आपलं प्रोकॅरियोटिक, दुसरं असतं युकॅरियोटिक. आता प्रोकॅरियोटिकमध्ये काय असतं, बॅक्टेरिया. आता युकॅरियोटिकमध्ये काय असतं, प्रोटिस्टा, फंगाय आणि अल्गे. ओके, हे झाले आपले मायक्रो ऑर्गॅनिझम्स. विथ द रेफर ऑफ अ साईज ऑफ अ मायक्रोब्स. रिमेंबर 1 मीटर मीन्स 10⁻6 मायक्रोमीटर. 1 मीटर मीन्स द 1 मीटर मीन्स 10⁻6 मायक्रोमीटर. हे समोरचं म्यू मीटर म्हणता याला. ओके, 1 मीटर इज इक्वल्स टू 10⁻10 नायनोमीटर. ओके, याला नायनोमीटरच म्हणतात, पण हे आपलं म्यूचं साईन आहे. काहीच आहे म्यू, त्याला म्हणायचं मॅव. नाही अरे दादा, मॅव नाही, म्यू म्हणायचं. काय म्हणायचं, म्यू. त्याच्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे आजचा आखरी टॉपिक, बॅक्टेरिया.
हे बघा, बॅक्टेरिया एकाच टाईपची नसते मुलांनो. आता जी गोल गोल बॅक्टेरिया असते त्याला आपण कोकस म्हणतो. तुम्हाला सांगतो, रॉड लाईक असते त्याला बॅसिलियस म्हणतो. कॉमा शेप असते त्याला विब्रो म्हणतो. स्प्रिंगसारखी असते त्याला स्पायरलम म्हणते. आणि एक असं डॉट लाईक स्ट्रक्चर कोको बॅसिलस बॅक्टेरिया. म्हणजे थोडंसं असं ना रे, असं चपटं तू कसं चपटं आहे तसा आहे की नाही. आता आपल्याला बघायचं आहे की बॅक्टेरियाची साईज नेमकी काय असते. त्याची साईज असते 1 म्यूमीटर टू 10 म्यूमीटर. म्हणजे म्यूमीटर म्हणजेच काय, मायक्रोमीटर. आता तुम्हाला सांगतो हा सुद्धा पॉईंट आहे. हॅलो मंडळी, तर काय हालचाल, एकदम मस्त आहे ना. तर मस्तच असायला पाहिजे. आज आपलं लेक्चर नंबर आहे कितवं, 4. म्हणजे 4 लेक्चरमध्ये आपला हा चॅप्टर फिनिश होत आहे. तुम्हाला समजत असेलच. नाही समजलं तर बिंदासपैकी आपला कमेंट बॉक्समध्ये सांगून द्यायचं. माझं नाव ऋषिकेश कदम, मी तुमचा भाऊ ऋषी कदम. तर आज आज आपण आपल्या लेक्चरला चालू करू फास्ट. ओके, 1 मिनिट फक्त. ओके. नाव व्हॉट इज मीन बाय द प्रोटोझोआ. हे प्रोटोझोआ नेमकं काय असतं, त्याची साईज नेमकी काय असते. हे बघा पोरांनो, त्याची साईज असते 200 म्यूमीटर. ओके, मायक्रोमीटर किंवा म्यूमीटर. प्रोटोझोआ फाऊंड इन अ सॉईल. हा कुठं भेटत असतो, सॉईलमध्ये, फ्रेश वॉटरमध्ये, सी वॉटरमध्ये. हा विहिरीच्या पाण्यामध्ये, गोड पाण्यामध्ये, समुद्राच्या पाण्यामध्ये आपल्याला सापडत असतो. आणि हा सॉईलमध्ये सुद्धा सापडत असतो. सम आर फाऊंड इन द बॉडी अँड बॉडी ऑफ अदर ऑर्गॅनिझम आर अ पॅथोजेनिक. आता काही काय असते, कुठं सापडत असते, काही दुसऱ्यांच्या बॉडीमध्ये सुद्धा सापडत असते ॲज अ पॅथोजेनिक. पॅथोजेनिक म्हणजे काय, पायथोजेनिक म्हणजे असे ते आजार कॉज करताय, काय आजार कॉज करताय बॉडीला, याला म्हणतात पायथोजेनिक. हे काय असते, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतो राजांनो. हे काय असतं, पॅरामिशियम आपलं प्रोटोझोआ काय माहिती का, युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम आहे. म्हणजे एका सेलपासून बनलेला असतो, पण कसा आहे, युकॅरियोटिक सेल म्हणजेच कॉम्प्लेक्स सेल. कसा आहे, युकॅरियोटिक सेल म्हणजेच काय, कॉम्प्लेक्स सेल. देअर इज अ ग्रेट व्हेरिएशन इन द सेल स्ट्रक्चर. म्हणजे आता ग्रेट व्हेरिएशन म्हणजे काय, व्हेरिएशन म्हणजे असं की यांच्यामध्ये अल्लक विविधता आहे सेलच्या स्ट्रक्चरमध्ये. आता काही सेल असे गोल, काही चौकोनी, काही त्रिकोणी, हे असे सेल्स आहे यांच्यामध्ये. ओके, म्हणजे व्हेरिएशन खूप आहे. ऑर्गन ऑफ लोकोमोशन अँड मोड ऑफ न्यूट्रिशन अमॉंग द प्रोटोझोआ. यांच्यापाशी ते ऑर्गन आहे लोकोमोशन करण्यासाठी, ते पण वेगवेगळे. द ऑर्गन रिप्रोड्यूस बाय सिम्पल सेल डिव्हिजन. आता हे ऑर्गन काय होते, डिव्हिजन होत आहे, काय होत आहे, किंवा रिप्रोड्यूस होत आहे, पण कसे, सेल डिव्हिजन. आता एक सेल आहे तर याचे 2 बनले, 2चे 3 बनन, 3चे 4 बनन. समजू लागलं का. म्हणजे असे ऑर्गन आपले काय होत आहे, ऑर्गॅनिझम काय होतं आहे, रिप्रोड्यूस होत आहे. आता एक्झाम्पल पहा, अमेबा अँड पॅरामिशियम फ्री लिव्हिंग इन अ डर्टी वॉटर. हे कोणत्या ठिकाणी सापडेल तुम्हाला, स्वच्छ पाण्यात नाही. कोणत्या पाण्यात, घाण पाण्यामध्ये, म्हणजेच आपलं डर्टी वॉटर. एंटामेबा हिस्टोरिका कॉज अ ॲमोबायासिस. हे काय कॉज करता, ॲमोबायासिस हिस्टोरिका. हिस्टोर म्हणजे तुम्हाला सांगतो, ज्या टायमाला तुम्ही सकाळी बाथरूमला वगैरे जाता, ज्या टायमाला तुमचं वेस्टेज बाहेर येतात, त्याच्यामध्ये हे कॉज करता. प्लाझ्मोमेडियम वायवक्स कॉज अ मलेरिया. आता तुम्हाला सांगतो, हे जेवढ्या पण आता ह्या बॅक्टेरियाज आहे, ह्या तुम्हाला नीटच्या परीक्षात विचारल्या जात्या, किंवा आपली MST CET परीक्षा आहे त्याच्यामध्ये, नायपर परीक्षामध्ये सुद्धा विचारल्या जातं. बघा, तुमचा अभ्यास कधी आतापासून कधी छानपैकी असला तर तुम्ही नीटची, नायपरची सर्व काही परीक्षा क्वालिफाय करू शकता. आता युगलेना काय माहिती का, ॲटोट्रॉपिक इन अ नेचर आहे. काय आहे, युगलेना ॲटोट्रॉपिक आहे नेचरमध्ये. आता ॲटोट्रॉपिक म्हणजे काय, स्वतःचा अन्न स्वतः निर्माण करणे, त्याला काय म्हणता, ॲटोट्रॉपिक. आता
फंगाय लवकर म्हणजे समजत नाही. आता फंगाय सर आम्ही ना बघेले. फंगाय म्हणजे बुरशी. ओके, याची साईज असते 10 मायक्रोमीटर टू 100 मायक्रोमीटर और 10 म्यूमीटर टू 100 म्यूमीटर. These are found in a decaying organic matter or dead bodies of plants and animals. आता फंगाय तुम्हाला कोणत्या ठिकाणी भेटणार आहे? ऑर्गेनिक. हे बघा, असं सडत आलेलं ऑर्गेनिक मॅटर किंवा डेड बॉडीज, म्हणजे अशी बॉडी ती मेलेली आहे, कशाचे, प्लांट्स असो किंवा ॲनिमल्स, यांच्यामध्ये तुम्हाला काय भेटणार? फंगाय भेटणार. फंगाय कसं असतं? व्हाईट शेपमध्ये असतं, व्हाईट आणि त्याला असं बाजूला असं ब्लॅकिश असतं पा, बुरशी. ओके, हे युकॅरोटिक आहे. काय? युकॅरोटिक ऑर्गॅनिझम. कसं आहे? युकॅरोटिक म्हणजे कॉम्प्लेक्स सेलचं ऑर्गॅनिझम आहे, युनिसेल्युलर आहे अँड अदर आर व्हिजिबल विथ अ नेकेड. आणि हे आपल्याला आपल्या डोळ्यांनी दिसतं सुद्धा. समजू लागलं का? सॅप्रोफायटिक ॲब्सॉर्ब देअर फूड फ्रॉम अ डेकिंग ऑर्गॅनिक मॅटर. हे काय आहे माहिती का? दुसऱ्यांच्या बॉडीवर डिपेंड राहतं. काऊन? दुसऱ्यांच्या बॉडीवर राहतं आणि त्यांच्यापासून काय करतं? ॲब्झॉर्प्शन. कायचं? ऑर्गॅनिक डिकिंग मॅटर. ऑर्गॅनिक मॅटर आहे त्यांच्यापासून ते डिकिंग म्हणजे सडत आलेलं, आणि त्यांच्यापासून ते फूड ॲब्झॉर्प्शन करू लागलं. काय करू लागलं? फूड ॲब्झॉर्प्शन. दे रिप्रोड्यूस अ सेक्सुअली अँड असेक्सुअली बाय अ सेल डिव्हिजन ऑर बाय बडिंग. आता तुम्हाला सांगतो राजांनो, सेल डिव्हिजन म्हणजे हे सेलचं डिव्हिजन होतं आहे, 1चे 2, 2चे 4 असं. पण मग आता बडिंग म्हणजे काय? आता सपोज ह्या ठिकाणी एक बर्ड निघला. ओके, ह्या बर्डपासून अशी एक बॉडी निर्माण होती आहे. काय होती आहे? बॉडी. आता हे बघा, ह्या ठिकाणी अरे एक मिनिट हा, हे बघा, हे बर्ड निघला, मग त्याच्यापासून थोडा अजून मोठा झाला आणि एक टाईम असा आला की ह्या ठिकाणी 2 बॉडीज तुमच्या ह्या ठिकाणी काय झाल्या? निर्माण झाल्या. ओके, त्यांचे एक्झाम्पल आपण म्हणू शकतो ब्रेकर ईस्ट, कॅन्डिडा अँड मशरूम एक पोरांनो, ते सुद्धा एक फंगाय. माहीत नसेल तर आज तुम्हाला माहीत झालं असेल. आणि खाता तुमचं म्हणणं आहे मशरूम कोणतरी डॉगी असतं सर, डॉगीना सुसू केलेली असतं त्याच्यापासून मशरूम बनतं. अरे येडे तुम्ही, तसं नसतं काही. ओके, आता अलगेची साईज ॲप्रॉक्स किती असते राजांनो? 10 म्यू टू 100 म्यूमीटर. ओके, दे आर ॲक्वेटिक. ते काय माहिती का? ॲक्वेटिक ॲनिमल्स आहे. काय आहे? ॲक्वेटिक ॲनिमल्स. सॉरी, ॲनिमल्स कशाला म्हणायचं? ऑर्गॅनिझम आहे दादा ते. ओके, युकॅरियोटिक, युनिसेल्युलर अँड ॲटोट्रॉफिक ऑर्गॅनिझम आहे. मला सांगा, शेवाळ पाहिले तुम्ही? शेवाळ कुठं राहतं? ते ग शेवाळ सर आम्ही पाहिलं आहे, पण शेवाळ कुठं राहतं सांगू का खरं? ते राहतं पाण्यामध्ये, घाण पाण्यात. हां, किती हुशार आहे पहा बरं तुम्ही. कसं राहतं बरं ते? तुम्हाला सांगतो, ते ब्राऊन कलरचं असतं, रेड कलरचं असतं, ग्रीन कलरचं असतं. पण मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कोणत्या कलरचं बघलेलं असन? ग्रीन कलरचं. कोणत्या? ग्रीन कलरचंच बघेल असेल. पण ते 3 कलरचं असतं. तुम्ही 11वीमध्ये गेल्यावर शिकशाल. ओके ओके, ॲटोट्रॉपिक म्हणजे ते स्वतःच अन्न स्वतः बनवतं. ते युनिसेल्युलर म्हणजे एका सेलचं आहे, आणि ते काय? युकॅरोटिक आहे. फोटोसिंथेसिस इज कॅरी आउट विथ द हेल्प ऑफ अ क्लोरोप्लास्ट प्रेझेंट इन द सेल. यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे राजांनो? क्लोरोप्लास्ट प्रेझेंट आहे. काय आहे? क्लोरोप्लास्ट. क्लोरेला अँड क्लायमॅडोमोनास यांचे एक्झाम्पल काय आहे? क्लोरेला अँड क्लायमॅडोमोनास हे अल्गेचे एक्झाम्पल आहे. व्हेरी फ्यू स्पेसिस ऑफ अल्गे आर युनिसेल्युलर. हे बघा, व्हेरी फ्यू म्हणजे खूप कमी अशा स्पेसिस येते. काय आहे? युनिसेल्युलर आहे. पण असे मोठ्या स्पेसिससुद्धा आहे की त्यांच्या मल्टीसेल्युलर आहे, म्हणजे अनेक सेलपासून बनलेले. मोस्ट ऑफ देम आर मल्टीसेल्युलर. बघा, मी सांगितलं ना, ते जास्तीत जास्त काय आहे? मोस्ट ऑफ देम मल्टीसेल्युलर अँड व्हिजिबल विथ अ नेकेड आईज. मला सांगा, शेवाळ पाण्यावर कधी शेवाळ आलं तर ते तुम्हाला तुमच्या डोळ्यांना दिसतं ना? यस. त्याच्यानंतर हे आता आखरी आपल्या चॅप्टरचा आखरी पॉईंट काय? व्हायरसेस. हे व्हायरस इतका भयानक असतं, सर्वांना माहिती आहे. आता तुमच्या घरातल्या आजी बाबा ती म्हातारे असते का, ते ना अभ्याससुद्धा केलेला नाही म्हातारे आजी बाबा.
त्यांना सुद्धा माहिती व्हायरस काय असतं. कोरोना व्हायरस, डू यू नो व्हॉट इज मीन बाय द कोरोना व्हायरस? हां, तेच ते. साईज ॲप्रॉक्सिमेटली 10 nanometer to the 100 nanometer. Generally, viruses are not considered as a living, or they are said to be a living at a age of the age of living and non-living. They are studied under the microbiology. तुम्हाला सांगतो राजांनो, हे काय माहिती का, आता सपोज ही एक बॉडी आहे, हे एक व्हायरस आहे आणि हे आपलं चिंक्या आहे. ह्यो व्हायरस 1000 वर्ष झाली इथं पडेल, पण आपण म्हणू शकतो ह्यो व्हायरस सध्याच्या टायमाला मरेल. पण जसा ह्या बॉडीमध्ये इंटर करणारे ह्यो व्हायरस डायरेक्ट ॲक्टिव्ह होईल. मैं ॲक्टिव्ह हो गया, मैं शैतान हूँ लगे ॲक्टिव्ह होईल आणि याला कॉज करेल. आणि एक टाईम असा येईल याचं काय होणार, हा नष्ट होऊन जाईल असा, म्हणजे तो डेथ पावणार, म्हणजे तो मरून जाणार. ह्या व्हायरस आर एक्स्ट्रीमली minute, दॅट इज अ 10 to 100 times स्मॉलर दॅन अ बॅक्टेरिया. म्हणजे ही बॅक्टेरिया आहे आणि याच्या 100 गुणापट, हे बघा मी डॉट करू लागलो, एवढाले व्हायरस राहते. विचार करा, 100 गुणा किंवा 10 गुणापट स्मॉल बॅक्टेरियापेक्षा हे व्हायरस आहे. सीन विथ इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. आता याला बघण्यासाठी आपल्याला काय लागतं, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप लागतं. ते फाउंड इन द फॉर्म ऑफ अ इंडिपेंडन्स पार्टिकल. ते कोणावर डिपेंड असतं का, नसतं. ते म्हणतं मी अकेला हूँ, मी इंडिपेंडंट हूँ. हे देखो मी अकेला हीच हूँ. ओके, ते म्हणतं मी काय इंडिपेंडंट आहे. व्हायरस इज अ लॉंग मॉलिक्यूल ऑफ अ DNA डीऑक्झीरायबोन्यूक्लिक ॲसिड. व्हायरसमध्ये सुद्धा काही DNA सुद्धा असतं आणि ते काय लॉंग मॉलिक्यूल आहे. RNA रायबोन्यूक्लिक ॲसिड इज अ कवरेड बाय अ प्रोटीन कोट. आणि हे रायबोन्यूक्लिक ॲसिड आहे ना, यांच्यामध्ये काय असतं माहिती का, कवर असतं, कवर बाय अ प्रोटीन कोट. RNAला कवर केलेलं कोणी असतं, प्रोटीन कोट. ओके, व्हायरसमध्ये व्हायरस सर्वाइव्ह ओनली इन अ लिव्हिंग प्लांट्स अँड ॲनिमल सेल अँड produce their own protein with the help of the host cell and create their numerous replica. आता या ठिकाणी पहा, हे व्हायरस काय करू लागलं, लिव्हिंग प्लांट्समध्ये किंवा ॲनिमल सेल्समध्ये राहतं आणि ते त्याचे स्वतःचे प्रोटीन बनवतं. कशाचे हेल्प ना, आपल्या सेलचा. आता सपोज ह्यो आता सार्थक आहे, सपोज आपला सार्थक तू लेक्चर पाहतोय ना बाळा, यस. आता ह्यो सार्थक आहे, सार्थकचा सेल आहे. सार्थकमध्ये एखादा व्हायरस कधी गेला, आता सपोज त्याच्यामध्ये गेलं हे व्हायरस, याच्यात आला हा व्हायरस सार्थकच्या सेलमध्ये. आता सार्थकच्या सेलमध्ये काय करणार आहे, सेलच्या हिशोबानं हे अजून कॉपीज करणारे, अजून प्रोटीन्स करणारे, असे बारीक 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 ह्या ठिकाणी रिप्रोड्यूस करणारे. काय रिप्रोड्यूस काय करणारे सांगता का, न्यूमेरस रिप्लिका. आणि ते काय करणार, ते डिस्ट्रॉय द हॉस्ट सेल. आणि मग त्या सेलला काय करणारे, नष्ट करून टाकणारे. काय करणारे, नष्ट, डिस्ट्रॉय द हॉस्ट सेल अँड बिकम अ फ्री. आणि मग बनल राजा, मैं हूँ राजा सबसे ताकतवर, हे बनल राजा. ओके, हे काय बनणार, राजा. they become a destroy the cell and become a free and the free virus again infect to a new cell. आता ह्यो राजा बनला बराबर, आणि ह्यो काय करू लागला, ह्यो एक सेलला पण बोलेगा आक्रमण, डायरेक्ट आक्रमण करेगा और उसको भी मार डालेगा. देखो फिर व्हायरस कॅन कॉज अ मेनी डिसीज ऑफ अ प्लांट्स अँड ॲनिमल. आता हे टोबॅको व्हायरस बघा, हे प्लांट्स व्हायरस आहे, असे बारीक 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 स्पॉट बनवतं. ओके, हे अल्लग म्हणजे आता काय कसं सांगावं, अल्लग झाडं किंवा ॲनिमल्स असलं त्यांना काय करतं, कॉझिंग करतं. ह्या ठिकाणी ह्युमनमध्ये काय असतं, पोलिओ व्हायरस, इन्फ्लुएन्झा व्हायरस, HIV एड्स व्हायरस, कॅटलमध्ये पिकॉर्ना व्हायरस, प्लांट्समध्ये टोबॅको वाईड व्हायरस, टोबॅको मॉसिक व्हायरस, बॅक्टेरियामध्ये बॅक्टेरियोफ्लेज व्हायरस अटॅक बाय अ बॅक्टेरिया. बघा, आणि याच्या संगच आपला चॅप्टर ह्या ठिकाणी झालेला आहे. थँक्यू सो मच, थँक्यू मुलांनो. आपलं हे लेक्चर पसंत आला असेल तर भावाच्या ह्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमचा भाऊ ऋषी कदम. कोण, ऋषी दादा. ओके, चालेल, बाय.